गर्भवती असलेल्या तनिषा भिसे यांच्या मृत्यू प्रकरणामध्ये ससून रुग्णालयाच्या अहवालावरून सुरू झालेला वाद अजूनही थांबला नाहीये। आता तर अहवालच जाळून टाका अशी संतप्त प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे। तर मंगेशकर रुग्णालय प्रकरणामध्ये पीडितेला न्याय मिळवून द्यायला रस्त्यावर उतरण्याचा इशारा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने दिला आहे। तो अहवाल जाळून टाका। मंगेशकर रुग्णालय अहवालावर सुळेंचा संताप। न्यायासाठी रस्त्यावर उतरण्याचा सुळेंचा इशारा। वेळ पडली तर आम्ही रस्त्यावर उतरू। गर्भवती तनिषा भिसे यांच्या मृत्यू प्रकरणात पुण्याचं दीनानाथ मंगेशकर रुग्णालय वादात सापडले। त्यात ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय समितीने 6 पानांचा अहवाल पुणे पोलिसांना सादर केला। त्यात दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आणि डॉक्टर सुश्रुत घैसास यांना क्लीन चिट देण्यात आली आहे। हा अहवाल समोर आल्यावर आता विरोधकांनी संताप व्यक्त केला। राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी तर हा अहवालच जाळून टाकावा अशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे। आम्ही तो अहवाल मानत नाही। मला असं वाटतं त्याला कचऱ्याच्या डब्यात तर नाही, त्याला जाळूनच टाकला पाहिजे। तो श्रेडर मध्ये कागद टाकला पाहिजे। आणि जी कोर्टात केस आज प्रशांत दादा जगताप लढतायत त्याच्या मागे आम्ही ताकदीने सगळे उभे राहणार आहोत। आणि जोपर्यंत त्या माऊलीला न्याय मिळत नाही आम्ही स्वस्थ बसणार नाही। कारण का ती या महाराष्ट्राची लेक आहे, मुलांची आई आहे, कुणाची तरी बायको मुलगी वहिनी आहे। हे सरकार विसरलं असेल, आम्ही माणुसकी विसरलेलो नाही। दुसरीकडे कुणी कितीही पळवाटा काढल्या तरी कारवाई होणारच असं आश्वासन सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिले। त्या बाबतीमध्ये कोणी कितीही पळवाटा काढल्या तरी कायद्यासमोर सर्वांना शरण यावं लागेल। ज्यांच्या चुका असेल त्यांना त्याचं प्रायश्चित भोगावं लागेल। सर्वसामान्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा कुणालाही अधिकार नाही आणि कायदा हा किती मोठा असो का छोटा सर्वांना सारखा आहे, त्याचा प्रत्यय त्यांना या केसमध्ये सुद्धा येईल। ससून रुग्णालयानं मंगेशकर रुग्णालय आणि डॉक्टर घैसास यांच्यावर ठपका ठेवला नसला तरी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानं हा मुद्दा चांगलाच लावून धरलाय। दीनानाथ रुग्णालयाला वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे। या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचं राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी जाहीर केलंय। इतकंच नाही तर जगतापांना पाठिंबा देताना सुप्रिया सुळेंनी या प्रकरणी पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरण्याचाही इशारा दिलाय। एवढा कॉन्फ्लिक्टिंग रिपोर्ट आलाय, प्रशांत दादांना कोर्टात का जावं लागतंय? कारण का आम्हाला न्याय मिळत नाहीये। आता सामान्य माणसाला सरकार जर न्याय नसेल देत तर आम्हाला कोर्टाची पायरी चढल्याशिवाय दुसरा काही मार्गच नाही। आणि आम्ही सगळे वर्बिटम फॅमिलीला भेटून आलेलो आहे। आम्ही डॉक्युमेंट्स पाहिलेले आहेत। सरकारला त्यांच्या रिपोर्टमधून कुणाला प्रोटेक्ट करायचा असेल तर तो सरकारचा अंतर्गत प्रश्न आहे। वेळ पडली तर आम्ही रस्त्यावर उतरू, पण ह्या लेकीची हत्या ज्यांनी केली त्यांना शिक्षा मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। तनिषा भिसे यांच्या मृत्यू प्रकरणाला आता 15 दिवस उलटून गेले तरी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाविरोधात फक्त चौकशा होत आहेत। त्यातही ससूनच्या अहवालात रुग्णालय आणि डॉक्टरांना क्लीन चिट मिळाल्यानं विरोधकांनी रान उठवलंय। आता यानंतर सरकारकडून खरंच रुग्णालयाविरोधात काही कारवाई केली जाते की पुन्हा आणखी कोणती चौकशी समिती नेमली जाते हे बघावं लागेल। मात्र भिसे कुटुंबाला न्याय कधी मिळणार असा सवाल आता विचारला जातोय। चंद्रकांत खुंदेसह ब्युरो रिपोर्ट झी 24 तास पुणे।